सांगली जिल्ह्यातील भाग्यनगर परिसरामध्ये आज पहाटे शक्तिपीठ महामार्गासाठी सर्वेक्षणाचं काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेलं होतं। मात्र हा प्रकार लक्षात येताच स्थानिक महिला आणि नागरिकांनी हा प्रकार आहे तो हाणून पाडलेला आहे। विशेषतः महिला यामध्ये अग्रभागी होत्या आणि यावरूनच महिला आणि पोलिसांमध्ये हुज्जत देखील झाली। आपल्यासोबत इथल्या सगळ्या महिला आहेत ज्यांच्या सगळ्या हा पहिल्यांदा लक्षात प्रकार आला आणि त्यानंतर या सगळ्या महिलांनी विरोध केला। काय सांगाल, काय घडलं सकाळी, पहिल्यांदा काय दिसलं तुम्हाला? सकाळी पहाटे 5:15 मी घरातून बाहेर आली शेण काढायसाठी। गाड्या दिसल्या घरासमोरूनच, गाड्या चाललेल्या, म्हणजे जिथं ड्रोन कॅमेरा लावून ते तयारीत होते तिथं म्हणजे लक्षात आल्यानंतर मी एकटीच होती, माझ्या सोबत कोण नव्हतं। मला एका मुलानं सोडलं तिथं, मी माघारी घेऊन येतो म्हटले बाकीची मुलं। ते ड्रोन कॅमेरा जर लावण्याचा प्रकार त्यांचा चालू होता तो मी हाणून पाडण्यासाठी ओढून घेतला। तुम्ही आम्हाला लेखी दाखवा तर आम्ही तुम्हाला ही पुढचं तुमची काय क्रिया चालू आहे ते आम्ही करून देतो, तुमचं लेखी काय आहे ते आम्हाला सांगा। त्यांनी काय लेखी आम्हाला दाखवलं नाही आणि मला माझ्यावर जोर जबरदस्ती करायला चालू केली। माझ्या हात असे धरून बाहेर ओढून टाकलं। परत अजून ते त्यावेळेस झाल्यानंतर थोड्या वेळाने माणसं यायला लागले, माणसं आल्यानंतर अजून पुन्हा ते ड्रोन सर्वेक्षण करायला लागले। दुसऱ्यांदा ड्रोन सर्वेक्षण करायच्या वेळेस अजून मी गेले, त्यावेळेस मला दोघींनी पण बाहेर असं ओढून माझ्या खांद्यावर दुखापत झाली, दोन्ही हातातल्या बांगड्या। साधारण किती अधिकारी होते, किती पोलीस? 20-25 अधिकारी तिथे होते, जास्तच होते। आणि 7 गाड्या गेलेल्या, मी 7 गाड्या बघितल्या। आजूबाजूच्या लोकांच्या म्हणजे फोन केला, फोन माझा घरातून मी घेऊन जायचं हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही। माझ्या लक्षात आलं नाही, ही माणसं गेली ती अजून कोण तिथं पोहोचलं नाही म्हणून मी तिथं गेली। कोणती पूर्वकल्पना तुम्हाला दिली? कोणतीही पूर्वकल्पना नव्हती। आणि असं लक्षात आलं की त्या गाड्या त्या दिशेनं चालल्या, तिथं म्हणजे त्यांचं मोजणी करायचं हे होतं, मेन होतं। काय तुम्ही काय सांगाल, काय नक्की प्रकार पोलिसांकडून? शक्तीपीठच होऊन द्यायचं नाही, आमच्या गावाला त्याची काही गरज नाही। आमचं गाव सुपीक सुजलम सुपलम आहे, आम्हाला हेच राहायचं आहे। आणि आमच्या आजच्या पिढीला जे आम्ही खातोय ना तेच पुढच्या पिढीला आम्हाला द्यायचं आहे। आम्हाला पैसा घेऊन आम्ही इथं पैसा खाऊन परत वर जायचं नाही आम्हाला। आमच्या सासू सासऱ्यांनी, आजी सासूंनी व त्यांना त्यांचे मिस्टर वारलेले असताना सुद्धा रोजगार करून दुसऱ्याची चाकरी करून जमीन जी जपून ठेवल्या त्या आम्ही असं सरकारला लुबाडून देऊ का? आम्हाला ही अजिबात मान्य नाही। आम्हाला शक्तीपीठ, आम्हाला हा शक्तीपीठ मार्गच नको आहे। प्रशासनाचं सकाळी काय म्हणणं होतं? तुम्ही ज्यावेळी विरोध केला त्यावेळी अधिकारी असतील किंवा पोलीस असतील, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही म्हणजे हे करत नाही। त्यांचं म्हणणं होतं ड्रोनच्या सहाय्याने आम्ही फक्त हे करतोय, तर आम्हाला ते करायचंच नव्हतं। ते म्हणले तुम्ही ज्यावेळी आम्ही नोटीस पाठवू त्यावेळेस तुम्ही आंदोलन करा, पण आम्हाला त्यांची पहिलीच पायरी नको आहे। आम्हाला नोटीस येईपर्यंत आम्ही का वाट बघू? मग आज आमची जमीन एवढी जाते, आज आम्हाला परत ही जमीन शक्तीपीठात गेल्यानंतर आम्हाला गुंठाभर सुद्धा जमीन राहत नाही। आज आमच्या मुलांचं भविष्य काय उद्या? जे आहे ती जमीन आम्ही करून खातोय ना, त्याच्यात पण सरकारने जर हे असं करायचं म्हटलं तर आम्ही कुणाच्या परत भविष्यात कुणाकडे बघणार आहे आम्ही? आणि शेतकऱ्यांनाच जर सरकार असं करत असेल, शेतकऱ्यांनाच कुणाचा पाठिंबा नसेल तर मग शेतकऱ्यांनी का गप्प बसायचं? खरं तर तुम्ही मगाशी उल्लेख केलात राजू शेट्टी यांच्याशी बोलताना की या विभागातील आमदारांशी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला। काय सकाळी मी कॉल केलेला त्यांना, पण सकाळी भैयांनी कॉल उचलला नाही। तर मगाशी राजू शेट्टी साहेब यायच्या वेळेस मला भैयांचा कॉल आला, तर मी म्हटलं आम्ही तुम्हाला निवडून दिले, तुमचं काय लक्ष आहे का नाही आमच्या शेतकऱ्यांच्याकडं? आम्हाला ह्या शक्तीपीठ मार्गातून एक गुंठाभर सुद्धा जमीन राहत नाही, मग तुम्ही काय करणार आहे ह्याला? तर ते काय बोलले, भैया मला बोलले की मी मुख्यमंत्र्यांशी बोललोय आणि त्यांना सांगितले की हे तुम्ही जे करताय ते काय बरोबर नाही, मी मुख्यमंत्र्यांशी बोलतोय। असं दावा पटतोय का आमदारांचा? हा दावा पटतोय का? नाही पटत नाही, पण ज्या आमदारांना आम्ही निवडून दिलंय, ज्या आमदारांना आमच्यासाठी काहीतरी आमदारांनी करावं हे असं आम्हाला वाटतंय, पण हे आमदारच जर आमच्यावरती हे होत असेल तर मग आम्हाला निवडून देऊन तरी काय उपयोग आहे? शेतकऱ्यांच्या बरोबर तुम्ही नाही, मग शेतकऱ्यांच्या बरोबर तुम्ही राहावा ना, मग आमच्यासाठी आमदार तुम्ही या, आम्ही निवडून देऊन तुम्हाला मग काय उपयोग त्याचा? मावशी, आता काय तुमची नेमकी भूमिका असणार आहे? राजू शेट्टी देखील आलेले आहे, तुम्हाला दिलासा द्यायचा प्रयत्न केला, तुम्ही देखील तुमच्या व्यथा मांडल्या, काय नेमकी आता तुमची भूमिका? नाही, आम्हाला हा शक्तीपीठ मार्ग नकोच आहे ना, काय ह्याचा उपयोगच नाही ना शक्तीपीठ मार्ग हा। ह्या रस्त्यावरनी गाडी चालवायला आता तुम्ही पेट्रोल 120 130 करताय, म्हणताय घरी बसून संपर्क वर्ग करा, आणि ज्या रस्त्याने ह्या रस्त्याने तुम्ही जर वाहने जाऊन देत नाही तर शक्तीपीठ मार्ग करून आम्हाला काय उपयोग आहे त्याचा कोण जाणार आहे? आमदार खासदारच वगैरे मोठी लोकच जाणार ना, आमच्यासारखे मिडिल क्लास लोकांचा काय फायदा आहे ते करून? आणि ते पण जमीन जाऊन म्हणलं काहीच उपयोग नाही ना आमचा त्याचा।
पाहिला पण इथल्या महिलांचा देखील या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे आणि म्हणूनच त्याने आज जे काही मोजणीचं काम होतं ते बंद पाडलं. आपल्यासोबत इथले ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. आजोबा काय सांगाल? खरं तर आपण बघितलं आता सुपीक सगळी जमीन आहे, मात्र शक्तीपीठ सारख्या ह्याच्यामध्ये ही जमीन जाईल असं दिसतंय. हे पूर्ण म्हणजे 1984 साली इथं या भाग्यनगरला तलाव झाला. त्या तलावाला म्हणजे न विरोध करता जमीन दिली लोकांनी आणि त्याच्यानंतर ते कॅनलसाठी जमीन गेली, ते जमीन बी पडाक तशी विरोध केला नाही शेतकऱ्यांनी. आणि आता हे शक्तीपीठात तर पूर्णपणे जमीन जाते. त्यामुळं हा शक्तीपीठ म्हणजे आम्हाला त्याची गरज नाही आणि शक्तीपीठ हा होऊन देणार नाही असा आमचा शेतकऱ्यांचा सगळ्यांचा. पण स्थानिक तुमच्या आमदारांनी तर आमच्याकडनं महामार्ग जावा म्हणून पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना, अशी माहिती आता समोर. म्हणूनच मग मगाशी मी आमदारांना ज्या पद्धतीने बोललो का नाही, आता त्यांनी भावना आहेत तुमच्या आता आमदारांच्या बद्दल काय भावना आहेत? आता त्याला या गावात याचं बंदी. मला इथं उपस्थित राहिलं पाहिजे. त्यांना एवढी जर आतुरता असती तर मतं मागायला आली नसते. ते कळलं का? छोट्या कामाला मोठ्या कामाला येतात, बड्डेला येतात, पण अशा दुःखाच्या कामाला काय येत नाही आमदार. हे आमदार व्हायचं आहे फक्त आमच्या जीवावर त्यांना आमदार व्हायचं आहे, स्वतःच्या जीवावर ते आमदार नाहीत. काय सांगाल तुम्ही? आमदाराबद्दल ह्याच्याबद्दल काय, ह्याच्यापूर्वी मतासाठी तुम्ही रात्रभर म्हणजे लोकांना विनंत्या करत बसला अनेक वेळा आणि तुम्हाला 90% लोकांनी मतदान करून सुद्धा तुम्ही ह्या गावची जमीन जर फ्रीमध्ये देत असाल तर तुमच्याबद्दल नफरत आहे आणि तुमचा धिक्कार करतो. काय भूमिका असणार आहे तुमच्या सगळ्या गावकऱ्यांची? कारण मोजणी तर जबरदस्तीने करायचा प्रयत्न आज सकाळी झाला, तुम्ही एकत्र आला म्हणून तो हाणून पडला. आता काय भूमिका असणार आहे? आत्ता आम्ही जशाच तसे ठोसे द्यायची आमची तयारी आहे. अगदी जरी हिने पोलीस बळाचा वापर केला तर आम्ही सुद्धा न सांगायसारख्या गोष्टी करू शकतो. म्हणून आम्ही ह्या गावात म्हणजे बळाचा वापरच होऊ देणार नाही. पूर्णपणे आमच्या म्हणजे लहान मुलापासून ती शेवटी मी स्वतः 82 वर्षाचा वय आहे. 82 वर्षाचं वय, 6 बिमाऱ्यातनं वाचलो तरी सुद्धा मी ह्यासाठी म्हणजे लढतोय. आणि मग मी ह्यांच्यासाठी मी स्वतः जर या मंडळीने असं काय विरोध केला तर मी बरीच लोक म्हणजे वर पाठवल्याशिवाय मी मरत नाही. कारण माझं वय आता 82 आहे, मला त्याची काही गरज नाही. मी स्वतःच अगदी मी म्हणून तरी आमदारांना फोन केले झाल्यानंतर ते पुन्हा म्हणजे त्याच्या मित्राला बोलणं झालं का त्यांचं? नाही, त्याच्या मित्राबरोबर झालं, ते फोनच उचलला ना. आमदारांनी फोनच उचलला नाही आणि खासदारांचा म्हणजे फोन आला आणि प्रांताला सांगितलं की ती शेतकरी काय म्हणते ते ऐकल्याशिवाय काय करू नको म्हटल्यानंतर पुन्हा प्रांत गेलं. प्रांत म्हणायला लागले कायदेशीर मग तुम्ही म्हणून ह्यो कायदा आहे का रातचं पाठचं याचा पाटे जे याचं ना असं मग नको ते मी शेतकऱ्याला काही न सांगता करायचं आहे, ह्यो कायदा आहे का आणि कसला कायदा म्हटलं सांगायला लागलाय. नक्कीच तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं या सगळ्या परिसरातील शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत. खरं तर पहाटेच्या सुमारास जबरदस्तीनं मोजणीचा प्रयत्न झाला, मात्र या ग्रामस्थांनी एकत्र येत हा सगळा प्रकार आहे तो हाणून पाडला. आणि त्यानंतर सुद्धा जर अशा पद्धतीचा प्रयत्न झाला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ, तेवढी धमक आमच्यात आहे आणि ठोशाला ठोसा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी आक्रमक भूमिका देखील या सगळ्या परिसरातील नागरिक घेताना बघायला मिळत आहेत. भूषण पाटील, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.